Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. देशामध्ये मोदी प्रचाराच्या नावानं जो धुडगूस घालतायत, जे रोज वक्तव्य करतायत, हे त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवलेली नाही. 10 वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे, नेतृत्व करतो आहे, जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, लोककल्याण याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजे. मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही ब्लूप्रिंट आहे. मी 10 वर्षामध्ये ही कामं केलेली आहेत. मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत, एकाही प्रचार सभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत नाही. त्यांची गाडी पूर्णपणे घसरली रुळावर. आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्तानं अनापशनाप बरळू लागतो, तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. ते प्रधानमंत्री आहेत, तुमचे नेते आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं. सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारची वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी नाही म्हणजे अडाणीच, मोदी आणि अडाणी एकच आहेत. ते अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो. राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या 2 उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणताय? देशाचे प्रधानमंत्री, ज्याने अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली, सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली, उद्योगपतींचं कर्ज 20 लाख कोटीचं यांच्यासाठी माफ केलं. हा सावकारांचा आणि शेटजींचा पक्ष आहे भाजपा. ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले, याचा अर्थ ते पराभूत झालेले आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं. अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन यांचं वचन. तेच मोदी काल सांगतायत, अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहयाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो PMLA ॲक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदींनी ताबडतोब या 2 उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना. भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला, तिकडे वळवला, आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत
की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो, याचा अर्थ हे सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे, किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलं आहे प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन 45A अंडर सेक्शन 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे. जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. आरक्षण जे आहे हा विषय संपू द्या. मुख्यमंत्री म्हणाले की पत्रकार आणि खिचडी घोटाळा करणाऱ्यांना आम्ही काय बोलणार, आमचे प्रमुख उत्तर देतील. मुद्दे होता ना, काही हरकत नाही, आम्ही समर्थ आहोत. 4 जूनपर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा. मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू, बाहेर निघतातच आहे. एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं, स्वतःचे घोटाळे बाहेर पडत आहेत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले, डोळ्यातनं अश्रू काढले, असा माणूस बोलतो भ्रष्टाचारावर. हे फार महाराष्ट्रात ही फार मोठी गंमत चालू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सुधाकर बडगुजर यांची तडीपारी नोटीस काढलेली आहे, कसं पाहता तुम्ही? कसं पाहणार म्हणजे काय? ऐन निवडणुकीमध्ये आमचा एक प्रमुख नेता नाशिक जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख जो प्रचारात आघाडीवर आहे, त्याच्या हातात निवडणुकीची सूत्र आहेत, त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता, याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहात निवडणुकीसाठी. मी वारंवार त्याची नावं दिलेली आहात. सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात. या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपाऱ्या करता. 4 जून नंतर याला उत्तर दिलं जाईल. स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहे की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत. एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील. लिहून ठेवा, माझं हे नगरला सांगतोय मी. ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले ईडीला, ती चिडी त्यांच्या मागे लागेल आणि ते तुरुंगात जातील. त्यांना कोणी वाचवणार नाही. त्यांना वाचवायला मोदी येणार नाही, की अमित शहा येणार नाही, की फडणवीस येणार नाही. त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची, त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी. मुख्यमंत्री म्हणतात की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस झालं, त्यामुळे आता कर्नाटकमध्ये सुद्धा होणार लोकसभा निवडणुकीनंतर. स्वतःची खुर्ची वाचवा 4 जून नंतर, एवढंच मी सांगतो. नरेंद्र मोदी ने कहा है अहमदनगर की सभा में कि 4 जून के बाद इंडिया आघाड़ी की पूरा सुपड़ा स्वाप हो जाएगा, झंडे उठाने के लिए भी आदमी नहीं. देखो, हम झंडे नहीं उठाएंगे, हम बीजेपी के अर्थी उठाएंगे. हम बीजेपी के अर्थी उठाने के लिए तैयार है. झंडे उठाने के बाद छोड़ दीजिए. मोदी जी चुनाव हार गए. भारतीय जनता पार्टी 4 जून के बाद सत्ता पे नहीं रहेगी. पक्ष विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी जे बोलले त्यावरती अजित पवार म्हणाले की ते संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने असे वक्तव्य करत असतात. पण कोणता पक्ष कोणात विलीन होणार? शिवसेना हा विलीन होणार नाही. शिवसेना हा विलीन होणार नाही, हे संभ्रम निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य. शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला, त्यांच्यावरती अनेकदा हे दबाव आले. आणीबाणीच्या काळात असतील, त्याच्यानंतर असतील. पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा. आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे दबाव त्यांच्यावर आले, आणीबाणीच्या काळात खास करून, तेव्हा ज्यांनी हा दबाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव होतं बॅरिस्टर रजनी पटेल.
जे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे, फार शक्तिमान नेता होता, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना निरोप दिला, ज्या क्षणी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही होईल इंदिरा गांधींची, त्या क्षणी बॅरिस्टर रजनी पटेल तुझी मुंबईत अंत्ययात्रा नाही आहे. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत मोठे. इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही त्यावेळेला, सांगून ठेवतो. इंदिराजींच्या आणि बाळासाहेबांचे ही आमची भूमिका. आम्ही आमचा पक्ष शिवसेना हा अनेक संकटात आणि वादळात टिकून ठेवला आणि वाढवला. लोक पक्ष सोडून गेले, मोठे मोठे नेते बाळासाहेबांच्या हयातीत, उद्धव ठाकरे यांच्या काळात सोडून गेले, नवीन लोक आले, नवीन उभे राहिले. माझ्या बाजूला चंद्रहार पाटील बसले, डबल महाराष्ट्र केसरी, नव्याने शिवसेनेत आले, सांगलीत काम करतात, पश्चिम महाराष्ट्रात काम करतात. जुने जातात, नवीन येतात, पक्ष वाढतो. पक्ष विलीन करण्याची भूमिका ही शिवसेनेकडे यासाठी नाही, कधीच आत्मविश्वास आमच्याकडे आहे आणि लोकांवर विश्वास आहे आमच्यावर, आणि नेतृत्व आमचं जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचं ते सक्षम आहे पक्ष पुढे नेण्यासाठी. गुलाबराव पाटील म्हणताय लोकसभेला आय लव्ह यू आणि विधानसभेला आय हेट यू अशी भूमिका असते काय कोणाची? गुलाबराव पाटील म्हणतात. कशाला कोणाला उत्तर द्यायचं? सर, इंडिया आघाड़ी के नेता जो है वो कह रहे हैं कि संविधान बदलने की बात हो रही है. अभी पीएम मोदी भी कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी के ही लोग. पीएम मोदी की बात आप गंभीरता से मत लीजिए, वो बीमार है, मैं आपको बोल रहा हूँ. इंडिया आघाड़ी, आप उनकी बातें सुन लीजिए, आप उनका चेहरा देख लीजिए, आप उनके हलचल देख लीजिए, आपको पता चलेगा कि मोदी जी बीमार है, बीमार चल रहे हैं. अब कौन सी बीमारी है, क्या है, मानसिक बीमारी है या कौन सी शारीरिक बीमारी है, लेकिन मोदी जी बीमार है. जिस प्रकार के वक्तव्य कर रहे हैं, लगता है देश के प्रधानमंत्री बहुत बीमार है. तो क्या सचमुच संविधान बदलने की कोशिश हो रही है? भाजपा की ये कोशिश होगी. अगर 400 पार का नारा दिया है संविधान बदलने के लिए, तो उनका मकसद यही है कि 400 पार होने के बाद, भारी बहुमत होने के बाद, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधान दिया है वह बदल लेंगे और नया संविधान नागपुर के आरएसएस मुख्यालय में लिखा जाएगा, लेकिन हम होने नहीं देंगे. श्याम पित्रोदा ने एक बयान में कहा है कि भारत विविधता में एकता का देश है, लेकिन पूर्व के लोग चीनी दिखते हैं और साउथ के लोग अफ्रीकन दिखते हैं. क्या कहते हैं? विविधता में एकता है, लेकिन हम सब भारतीय है ना, इसलिए तो ये देश मजबूती से खड़ा है. कौन क्या खाता है, कौन क्या दिखता है, ये बातें ज़्यादा भारतीय जनता पार्टी वाले करते हैं. क्या खाना चाहिए, कौन से कपड़े पहनने चाहिए, ये देश का चरित्र नहीं है. हम सब एक है, अखंड है और एक है. अजित पवार म्हणतात की ठाकरे कधी पक्ष विलीन करणार नाही. त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? त्यांना काय भूमिका असू शकते असं मला वाटत नाही. त्यांनी जी भूमिका घ्यायची होती ती घेतली. 4 जून नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष राहणार नाहीत हे मी सांगू शकतो. त्यांना विलीन करण्याची गरज पडणार नाही कोण एखाद्या पक्षामध्ये. अजित पवारांचा एकही खासदार निवडून येत नाही, मी परत सांगतो. आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा हीच अवस्था आहे. म्हणजे जनता ज्यांचे पक्ष तडीपार करणार आहे. चला, थँक्यू. पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की पक्षश्रेष्ठींची चर्चा करूनच भाजप प्रवेश करण्यात आला. किती वेळा सांगणार ते? किती वेळा बोलणार आणि तुम्ही किती वेळा विचारणार प्रश्न आहे? शरद पवार आहे तिथेच आहेत ना. पवारांनी त्यावेळेस रिटायरमेंट कबूल केलं होतं असं अजित पवार खोटं बोलतात. इंडिया आघाडी जे मोदींच्या सहवासात गेले त्यांना हा रोग जडलाय खोटं बोलण्याचा. दुर्दैवाने हा करोना वेगळा प्रकार, संसर्गजन्य रोग आहे. शरद पवारांनी कबुली दिली होती की आम्ही भाजपसोबत जाणार. त्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा देखील झाल्या. मग चर्चा का केल्या असं अजित पवार? असं आहे की त्यांना चटक लागली आहे खोटं बोलण्याची. ते ज्या पक्षामध्ये आहेत सध्या, त्या पक्षामध्ये खोटं बोलणं हे एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे. तुम्ही किती मोठ्यानं खोटं बोलताय. आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपचे नरेंद्र मोदी हे तर खोटेपणाचे हिमालय आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला तिथे खोटं बोलावंच लागतं. पंतप्रधान पदासाठीचा चेहराच नाहीये. कोण बोलतंय? अमित शहा.
मग काय करायचं, अमित शाह येतात इंडिया आघाडीत, आम्ही त्यांना करतो पंतप्रधान. तुमचा चेहरा बघा, थकलाय, आता आजारी पडलाय, रोज खोटं बोलतोय. आमचं बघू ना, आमची चिंता करू नका. जर समजा देशामध्ये काँग्रेस आलं तर राम मंदिराला कुलूप लागेल असं त्यांनी विधान केलं. काँग्रेसच्या काळातच राम मंदिराचं कुलूप उघडलं. हे बहुतेक या भाजपवाले विसरलेले दिसतात. राजीव गांधी यांनी गर्भगृहाच्या कुलपावर हातोडा मारून राम मंदिर खुलं केलं. भाजपवाले जर विसरले असतील तर तो नादानपणा आहे. राजीव गांधींनी राम मंदिर उघडं केलं जनतेसाठी. गर्भगृह का ताला किसने खोला? राजीव गांधी ने खोला है. सांगलीच्या बंडखोर उमेदवारावर काँग्रेसने कारवाई केली नाही आणि करणार नाही असं तरी ठीक आहे, पाहू ना आपण. निवडणुका आता संपलेल्या आहेत. जे उमेदवार जिंकणार आहेत तिथे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील ते माझ्या बाजूला बसलेले आहेत. अजून 4 जून येऊ द्या. 4 जून नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्या सांगलीत पण घडतील, महाराष्ट्रात घडतील, सर्वत्र घडतील. त्यानंतर विधानसभा येणार आहेत. सांगलीमध्ये कोणी काय केलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडद्यामागून, याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे माननीय उद्धव साहेबांकडे आलेला आहे. आणि शिवसेना या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घेते, लक्षात घ्या. शिवसेना एखादा विषय अर्धवट सोडत नाही. ज्यांनी बेईमानी केलेली आहे त्यांना भविष्यात राजकारण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, एवढंच मी सांगू शकतो. मेरा बाप गद्दार है हे श्रीकांत शिंदेने कपावर लिहिलेलं आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदीने केली होती. यात कसं पाहतो? त्या चुकीचं बोलल्यात का? त्या खोटं बोलल्या नाही ना. 50 खोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत. चला. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.